हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळेजण? तर बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओची सुरुवात जी आहे ती मी सकाळी सकाळी करते, नाहीतर एरवी दुपारी किंवा संध्याकाळीच व्हिडिओ स्टार्ट करत असते. पण आता सकाळीच मी स्टार्ट केलाय आणि इकडे व्हॉइस ओव्हर यासाठी करतेय कारण आवाज खूप होता बॅकग्राऊंडला. मी आंघोळ केली, हेअर वॉश केलं होतं. मग मला एवढी जास्त थंडी वाजली ना, त्यामुळे उन्हात बसले आणि उन्हात बसल्या होत्या. आईने मला हे काम लावलं कढीपत्ता निवडण्याचं. आणि आज जमलं तर आम्हाला इस्कॉन मंदिरामध्ये जायचं आहे, आईला आणि मला, कारण मला आज इच्छा झाली इस्कॉन मध्ये जायची. आम्हाला जवळ आहे इथून, सो बघूत आता काय होतंय काय नाही. विजयने जर आम्हाला सोडलं तरच आम्ही जाणार, नाहीतर मग कॅन्सल होईल. सो बघूयात काय होतंय. तुम्ही असाच ब्लॉग कंटिन्यू करा, मग तुम्हाला कळेलच आम्ही गेलो की नाही गेलो तर. कढीपत्ता आहे ना, तो आईने घेऊन आल्या होत्या गावाकडनं. तर ह्याच्यामध्ये एवढा जास्त खराब कढीपत्ता आहे, हे बघा. पूर्ण असे काळे काळे डाग आहे ह्याच्यावरती. ते मवा पडलेला आहे की किड्यांचं काय माहिती नाही, पण चांगला कढीपत्ता फक्त एवढा निघतोय आणि एवढा खराब निघाला. आता अजून हा निवडायचा मला. आईने याला स्वच्छ धुवून दिलं मला, तर पाणी पूर्ण खाली झालं आणि पाण्यामुळे माझा ड्रेस पण ओला झाला. आईने इथं डांगराची भाजी बनवली. आता आम्ही जेवण करतोय. हे काय माहिती कसला तरी पराठा बनवला बेसनचा, आणि इथे डांगर साखरेसोबत खायला बनवलं, तर हे पण खायचंय. सो चला आता आम्ही जेवण करून घेतो. तुम्हाला एक गंमत सांगते. मी रील्स बनवत होते. इथे मिरर आहे ना, तर इथे समोर बघून, म्हणजे मिरर मध्ये बघून मी रील्स बनवत होते. आणि आईला वाचायची होती भगवद्गीता, तर त्यांना इथे बसून वाचत असतात रोज, पण त्यांच्या जागी मी आज उभा होते, म्हणून त्यांनी किती कंटाळा केला बघा. इथे मस्त अंगावर घेऊन झोपलं होतं. आणि मला म्हणे की तुझ्यामुळे मी वाचत नाहीये. म्हटलं माझं झालंय, तुम्ही वाचून घ्या. आणि मी आज एवढी छान दिसतेय, मला माझ्यावरच प्रेम येते. बऱ्याच दिवसानंतर ना मी अशी फ्रंट वेणी घातली आहे, म्हणजे वेणीच घातलेली नाहीये, पण आज खूप दिवसानंतर घातली आहे, म्हणून मग मला जरा जास्तच आवडतीये मी. तर हे असं. आणि मग अशी जो मी कढीपत्ता काढून ठेवलेला होता, त्याचं मला तेल बनवायचंय, म्हणजे जो खराब झालेला त्याचा. आई मला बोलल्या की खराब झालेला फेकून देण्यापेक्षा आपण त्याचं तेल बनवून घेऊ. तर आता त्याचं तेल बनवायचंय, माहित नाही कधी बनवेल. तिथे तो वाळत घातलाय, तो वाळतोय. तर आई आता भगवद्गीता वाचतील, मला काहीतरी काम करायचंय, ते मी रिकामं काम करत बसते. हा, ते कढीपत्त्याच्या तेलाला कधी मुहूर्त लागेल आम्हाला माहिती नाही. माझं तर असं चालू आहे सध्या, मी करायचं म्हणते काहीच करत नाही. आणि आता मला एक साडी काढायची आहे कपाटातून आईच्या, जी मला नेक्स्ट मंथ मध्ये वेअर करायची आहे. तर आहे काहीतरी स्पेशल, ते तुम्हाला कळेलच पुढच्या महिन्यामध्ये, आता तर नाही. सो त्याच्यासाठी मला आता साडी शोधून ठेवायची आहे, कारण त्याच्यावरचं ब्लाऊज माझ्याकडे नाहीये मॅच होण्यासारखं. तर मी बहुतेक तरी ते ब्लाऊज आणेल बाहेरून. आमच्या इथे आहे जवळपासच विकायला, जे 100 आणि 150 रुपयाला मिळतात ना, ते ब्लाऊज आहेत. तर त्यातलं कुठलं तरी एखादी साडी काढते, मग त्याच्यावरती जे ब्लाऊज मॅच करेल ते ब्लाऊज मी घेऊन येते. आणि मग बघू, आता मी ते सध्या काढून घेते आणि मग बाकीचं जे आहे त्याच कंटिन्यू करते. पहिले तर ही वेणी जी आहे ना ती सोडून टाकते, कारण हे इकडनं केस निघतात, ते इकडनं निघतात, मी अशीच कशी तरी त्याला इकडनं तिकडनं अडकवत बसलीये. सो वेणी सोडते आधी, आणि आपले जे आहेत ते नॉर्मल केस बांधून ठेवते रेग्युलर, आणि नंतर मग साडी शोधते. आता इथं आईच्या कपाटाजवळ आली मी, आणि एवढ्या मोठ्या साड्या आहेत ना तिथं, मला कन्फ्युजन होणार आहे की कुठली साडी काढायची. मला साडी अशी निवडायची आहे ज्यावरती ना विजयकडे जे शर्ट आहे त्यातलं कुठलं तरी एखादं शर्ट त्या साडीवरती मॅच झालं पाहिजे. त्यामुळे मग मला तशीच साडी निवडायची. आणि तुम्हाला थोडासा बॅकग्राऊंडला आवाज येईल, कारण आई तिकडे गीता वाचतात, सो त्या थोडंसं मोठ्याने वाचतात, त्याच्यामुळे त्याचा आवाज येईल. आणि इकडे थोडं पसर आहे, तो इग्नोर करा. बाकी साड्या तशा मी 4-5 साईडला काढून ठेवल्या होत्या, म्हणजे फक्त साईडला नव्हत्या काढलं, पण असं विचार केला होता की ह्यापैकी कुठली तर एक घालल. तर बघू. तर मी ना तुम्हाला एक एक साडी दाखवते, आणि त्यापैकी कुठली साडी चांगली आहे ती मी नंतर बघेल, पण मी कुठली वेअर करू मला काही समजत नाहीये. एक ही अशी आहे, पूर्ण प्लेन आहे, आणि हिचा जो पदर आहे ना तो हा असा आहे, थोडासा पर्पल मध्ये. तर हे बघा ही अशी. तर ह्यातली मी कुठली घालू खरंच मला काही कळत नाहीये, पण जस्ट मला तुमच्यासोबत हे शेअर करायचं होतं म्हणून करतीये की असं फंक्शन आहे. तर फक्त साड्या दाखवतीये.
ही तुम्हाला मी बोलले तशी पूर्ण प्लेन आहे, पण नऊवार आहे. आणि मला वाटतं ही मी जर घातली तर छान दिसेल, पण प्रॉब्लेम हा आहे की ही जर मी घातली ना तर मला पूर्ण सहावार टाईप घालायला लागेल, साडी टाईप, आणि याच्या मीरा खूप जास्त येईल. तर बघू, ही घातली तर ही पण घालू शकते मी. तर ही एक आहे. तर हिच व्हिडिओ मध्ये फोटो मध्ये जरा मला नाही वाटत व्यवस्थित येईल म्हणून हा कलर, पण बघू तरी, कारण नाईटला फंक्शन आहे, सो मला नाही वाटत हा कलर व्यवस्थित दिसेल. त्यानंतर हा एक आहे. ही एक खूप सुंदर साडी आहे, पूर्ण अशी, आणि ह्याच्यावरती ब्लू कलरचं ब्लाउज होईल. माझ्याकडे आहे ब्लू कलरचं, मॅच होईल त्यावरती. आणि असं गोल्डन मध्ये ह्याचा पदर आहे. बघा, पेपर कॉटन मध्ये आहे, पूर्ण अशीच आहे प्लेन, आणि ह्याचा पदर सुद्धा असाच आहे. माझ्याकडनं सगळ्या साड्यांच्या घड्या मोडल्यात. तर ही एक अशी आहे. नंतर मग ही एक साडी तुम्हाला दाखवलेली, हिचा कलर मला नाही माहिती. तर ही ना अशी आहे. हिचा जो पदर आहे तो असा आहे, ह्याच्यावरती नेट म्हणजे ब्रासू टाईप आहे, आणि पूर्ण प्लेन आहे, फक्त मध्ये हे असे फुलं आहेत. तर बघू आता की ही छान दिसतीये. तुम्ही मला कमेंट करा माझ्यावरती कुठली साडी छान दिसेल फंक्शन साठी, सो मी कुठली वेअर करू. मला ही एक छान वाटतेय, बघूत आता काय. तर पण हिचा ना प्रॉब्लेमच जरा, कारण हिला प्रेस करायला लागेल, ते मला नकोय. तर ही एक आहे, बघू. हिचा जो पदर आहे तो जरा वेगळा आहे. ही जी साडी आहे ना ती अशी आहे, पूर्ण प्लेन, आणि आता जो मी दाखवला तो पदर आहे हिचा. तर माहिती नाही आता कुठली छान दिसेल. तर मी काय करेल, एखादं ब्लाऊज घालून त्यावरती सगळ्या साड्या वेअर करून बघते, आणि मग त्यानुसार ठरवते. हिचा असा पदर आहे. सो बघूया, ह्या साड्यांचं झालं. पण अजून एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे. आमच्या साहेबांनी काय केलं, मला न सांगता, आईला न सांगता ही मसाजर गन ऑर्डर केली इंस्टाग्रामच्या पेज वरून. आणि झालं असं, 2च दिवस झाले तिला येऊन, आम्हाला रिसिव्ह होऊन आम्ही 1 ते 2 वेळा वापरली 2 दिवसामध्ये. आणि त्यानंतर ना ह्याचं असं, हा बघा, चार्जिंग ह्याची संपत आली आहे. ह्याची चार्जिंग म्हणजे पूर्ण फुल चार्जिंग होती याला, पण हे प्रत्येक 5-5 मिनिटाला ना ऑटोमॅटिक चालू होऊ लागलं ना. एवढं जास्त व्हायब्रेट होत होतं ना, पूर्ण रात्रभर आम्हाला झोप आली नाही ह्याने. एक दिवस आणि पूर्ण दिवसभर चालू होतं. मग आम्ही काय केलं, अजिबात चार्जिंगला लावलं नाही, पूर्ण चार्जिंग संपू दिली. आणि तेव्हा कुठे हे ऑफ झालं नाही, तर इतका जास्त आवाज येत होता ना त्याचा. चालू नाही होते आता चार्जिंग संपल्यामुळे. ब्लिंक करतो लाईट, तर काही चार्जिंग नाही ह्याच्यामध्ये. इतका जास्त व्हायब्रेट होत होतं ना हे, आणि त्याच्या आवाजाने इतका त्रास झाला. पण आता विजयने ह्याची कंप्लेंट केली, आणि 1 वर्षाची वॉरंटी आम्हाला मिळाली आहे. 900 रुपयाचं मागवलं होतं त्याने हे, का तर म्हणे म्हणजे माझं एवढा पार्ट जो आहे ना, शोल्डरचा, मानेचा आणि थोडासा पाठीला माझं दुखत असतं कंटिन्युअसली, आणि आईची कंबर दुखते. सो विजय म्हणे की मी तुमच्यासाठी सरप्राईज मागवलं, तुम्हाला काम येईल म्हणून. आणि ते हे असं सरप्राईज निघालं, आणि त्याला काही माहिती नव्हतं. पण ते प्रोडक्ट आम्हाला फॉल्टी मिळालं. बघत आता त्याच्यासाठी हा एक नॉब मिळाला, त्यानंतर हे एक मिळालं, आणि अजून हे एक मिळालं. तर आता ह्याचा यूज कसा काय ना आम्हाला काहीच माहिती नाही. आम्ही जस्ट 2 दिवस 2 वेळा वापरलं, आणि लगेच ते खराब झालं. त्याच्यामुळे आता हे बहुतेक रिटर्न करू, किंवा मग एक्सचेंज वगैरे काहीतरी करू. बघू आता, आजच ह्याची कंप्लेंट टाकली. सो हे असं एक आमच्यासोबत घडलं, आणि ह्याचे फुकटचे 900 रुपये असे गेल्यासारखे झाले, पाण्यात गेल्यासारखे. विजयने आमच्यासाठी मागवलं, झालं काय हे असं. ज्या साड्या मी तुम्हाला दाखवल्या होत्या ना, तेवढ्या सगळ्या साड्या मी ट्राय करून बघितल्या. मी एकेकाची घडी मोडली आईने, आणि आईने सगळ्यांची घडी मारून मस्त कपाटात रचून दिल्या. आता 5 वाजले, आईसाठी चहा ठेवलाय मी,
मला तर काही चहा घ्यायचा नाहीये, मी घेत नाही तुम्हाला माहितीच. तर आता आईसाठी चहा ठेवला, आई वेणी घालतात ते, मग मी माझा आवडते. आणि आम्हाला जायचं होतं इस्कॉनला, पण आमचं इस्कॉनचं कॅन्सल झालं कारण विजय नाहीये घरी. त्यामुळे इस्कॉन मंदिर जरा थोडस दूर आहे, तर मग पायी जाण्यासारखं नाहीये. मग इकडे आमच्या पाठीमागच्या गल्लीमध्ये एक महादेवाचं मंदिर आहे, तर आम्ही आता तिकडे चालूय दर्शनासाठी. बरेच दिवस झाले आम्हाला दोघींना जायचं होतं दर्शनाला, पण आम्ही म्हणजे काही गेलोच नाही आणि आमचं काही जाणं झालं नाही. त्यामुळे मग म्हंटल की आत्ता जाऊन येऊया आपण. सो आता आम्ही जातोय. आता आम्ही दर्शन करून आलो. मंदिरातलं काय आम्ही शूट घेतलं नाही, मग आता घरी जातो, मग बाकीचा व्हिडिओ शूट करते. आता आम्ही जाऊन आलो, मस्त दर्शन केलं आणि हे असं लावलं ना ते मस्त दिसतंय. मी आईला पण लावलं, मी पण लावलं तिथे. याच्यामुळे मी शूट केलं नाही कारण तिथं दुसऱ्या पण बायका होत्या ज्यांची पूजा चालू होती, तर मला नको वाटलं ते तिथं बायकांसमोर शूट करायला, कारण त्या पण दिसतील थोड्याशा, तर कुणाला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे मग मी तिथे शूट नाही केलं. सो आता घरी आलोय, 5:30 वाजले. स्वयंपाकाचं असं आमचं ठरलंय की चपाती भाजी मला खावशी नाही वाटत, मला कंटाळा येतो चपाती भाजी रोज रोज खायचा आता. त्यामुळे मग आई म्हटलं की आपण पुलाव करू. हे बघा मस्त कोशिंबीर आणि पुलाव आमचा रेडी इकडे. आता आम्ही जेवण करून घेतो. मस्त झाला. आता मस्त आम्ही इकडे रसमलाई खातोय. 3-4 दिवस झाले मी विजयला म्हटलं होतं मला रसमलाई खावीशी वाटली, तर आता घेऊन आला तो. आता छान जेवण झालं, पोटभर जेवलो, रसमलाई खातो. आणि आता मी ना एक सिरियल बघायला लागली 8 वाजताची. काय नाव यायचं, तू हिरे माझा मित्र, स्टार प्रभावावर लागती. तर आईमुळे मग मला पण ती आवडायला लागली, छान आहे. सो ती मी आता बघते. आणि चला हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय.